Hello students, welcome to the next video lecture on topic absolute pressure and gauge pressure from second chapter mechanical properties of fluids. विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. यापैकी पहिला पार्ट आपण प्रथम या ठिकाणी स्टडी करणार आहोत. First, we see about the pressure inside the liquid surface. या टॉपिक मध्ये लिक्विडच्या आत किती प्रेशर आहे त्याचं डेरिवेशन आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. याकरता आपण एक टँक कन्सिडर केलेला आहे. यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपण एक इमॅजिनरी सिलेंडर इमॅजिन करणार आहोत. सिलेंडर इज नॉट रियल सिलेंडर. या इमॅजिनरी सिलेंडरच्या अप्पर सरफेसवर प्रेशर आहे, लोअर सरफेसवर सुद्धा प्रेशर आहे आणि ते प्रेशर किती आहे ते आपण या टॉपिक मध्ये पाहूया. नाउ हियर वी कन्सिडर फर्स्ट एक्सप्लेनेशन. Number 1, consider a tank filled with water of density rho. But you know that density means mass upon the volume. या ठिकाणी एक टँक कन्सिडर केलेला आहे. त्या टँक मध्ये वॉटर भरलेला आहे की ज्याची डेन्सिटी रो एवढी दिलेली आहे. सपोज अ इमॅजिनरी सिलेंडर हॅव्हिंग horizontal base area A and height H. एक जो इमॅजिनरी सिलेंडर आपण कन्सिडर केलेला आहे त्या इमॅजिनरी सिलेंडरचा बेसचा जो एरिया आहे हा A कन्सिडर केलेला आहे आणि त्याची हाईट ही H कन्सिडर केलेली. इमॅजिनरी सिलेंडरच्या अप्पर सरफेसचा जो टॉप आहे ना तर तो x1 न दाखवलेला आहे बघा, व लोअर सरफेसचा जो बेस आहे त्याचा हा x2 न दाखवलेला आहे. म्हणजे अप्पर सरफेस x1 न दाखवलाय आणि लोअर सरफेस हा x2 न दाखवलेला आहे आणि त्या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे ना ही त्याची हाईट आहे h आणि म्हणून h इज इक्वल टू काय होणार, h इज इक्वल टू x1 मायनस x2. दिस इज द हाईट ऑफ इमॅजिनरी सिलेंडर. ही त्या इमॅजिनरी सिलेंडरची हाईट झाली. लेट P1 and P2 be the pressures at the points x1 and x2 respectively. म्हणजे x1 च्या या पॉइंटचं प्रेशर किती आहे P1 आणि x2 पॉइंटचं प्रेशर किती आहे तर P2. You know that pressure is equal to the perpendicular force divided by the area. हा प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे कोणत्याही पॉइंटला प्रेशर म्हणजेच आपण एरियावर फोर्स जर लावला तर टॉप सरफेसला किंवा बॉटम सरफेसला काही फोर्सेस त्या ठिकाणी लागतात की ज्यामुळे प्रेशर त्याच्यामध्ये आहे. म्हणजे टॉपला किती प्रेशर आहे, बॉटमला किती प्रेशर आहे व आणखी कोणकोणते फोर्सेस आहेत बरं हे आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये शोधणार आहोत. जेव्हा हा इमॅजिनरी सिलेंडर पाण्याच्या आतमध्ये ठेवलेला आहे तेव्हा व्हर्टिकल फोर्सेस त्यावरती ऍक्ट होत आहेत. हा इमॅजिनरी सिलेंडर पाण्यामध्ये ठेवलेला आहे, त्याच्यावरचे जे व्हर्टिकल डायरेक्शनला जे फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे, तर ते फोर्सेस बघा 3 प्रकारचे फोर्सेस आपल्याला व्हर्टिकली दिसत आहेत डायग्राम मध्ये. एक आहे F1, दुसरा आहे खालच्या बाजूला F2 आणि तिसरा जो फोर्स दाखवलाय तो मध्ये mg आहे बघा. लेट F1 बी द फोर्स ऍक्टिंग ऑन द टॉप सरफेस ऑफ इमॅजिनरी सिलेंडर इन द डाउनवर्ड डायरेक्शन. खालच्या बाजूला तो दाखवलेला आहे बघा, टॉप सरफेस वरती खालच्या बाजूला जो फोर्स ऍक्ट झालेला आहे तो F1 एवढा आहे. म्हणजे सिलेंडरच्या टॉप सरफेसवर डाउनवर्ड डायरेक्शनला किती फोर्स ऍक्ट झाला तर F1 एवढा.
देन यू नो दॅट P1 इज इक्वल टू F1 डिवाइड बाय ए. प्रेशरचा फॉर्म्युला काय सांगतो? फोर्स डिवाइड बाय द एरिया. म्हणून P1 इज इक्वल टू काय झाला? F1 अपॉन ए. म्हणजेच F1 इज इक्वल टू काय झाला? P1 इंटू ए. प्रेशरचा जो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला इथं अप्लाय केलेला आहे. प्रेशर म्हणजे फोर्स डिवाइड बाय एरिया. वरचा टॉप सरफेस आहे त्याच्यावरचं प्रेशर P1 आहे, त्याच्यावरचा फोर्स F1 आहे आणि त्याचा एरिया A1 आहे. म्हणून P1 इज इक्वल टू काय झाला? F1 डिवायडेड बाय द ए. तोच फॉर्म्युला आपण कसा मांडू शकतो? F1 इज इक्वल टू P1 इंटू ए. सपोज इक्वेशन नंबर 1. ऑल्सो लेट F2 be the force acting on the bottom surface of the imaginary cylinder in the upward direction. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे F2 हा फोर्स त्या इमॅजिनरी सिलेंडर वरती बॉटम सरफेस वरती ऍक्ट झालेला आहे आणि तो कसा आहे? अपवर्ड डायरेक्शनला आहे. जसा F1 डाऊनवर्ड डायरेक्शनला होता ना टॉप सरफेसला, तसा हा F2 कसा आहे? अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि तो बॉटम सरफेस वरती ऍक्ट झालेला आहे. मग या बॉटम सरफेसवरचं प्रेशर आपल्याला काढायचं झालं तर प्रेशर P2 इज इक्वल टू काय होणार? मग F2 डिवाइड बाय द ए. मग त्याच्यावरचा फोर्स काढला तर बॉटम सरफेसवरचा तो फोर्स किती होणार? तर F2 इज इक्वल टू काय होणार? P2 इंटू ए. सपोज इक्वेशन नंबर 2. सिलेंडरच्या खालच्या सरफेसवर वरच्या दिशेला फोर्स ऍक्ट होतोय. कशामुळं? तर ड्यू टू वॉटर, ड्यू टू लिक्विड. यालाच आपण काय म्हणत असतो? अपथ्रस्ट. अपथ्रस्ट फोर्स असं म्हणतात. त्यालाच आपण काय म्हणतो? अपथ्रस्ट फोर्स. सिलेंडरच्या टॉप सरफेसवर डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स लागत आहे आणि तो आहे F1. हे आपण स्टडी केलेलं आहे, आपण शिकलेलो आहोत. सिलेंडरच्या बॉटम सरफेसवर किंवा लोअर सरफेसवर लिक्विडमुळं एक फोर्स अपवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतोय, तो आहे F2. यालाच आपण अपथ्रस्ट असं पण आपण म्हणतो. आता तिसरा फोर्स कोणता आहे बरं हे आपण पाहूया. हा फोर्स लिक्विड कॉलममुळे आहे. हा सिलेंडर लिक्विडचा कन्सिडर केलेला आहे. हा सिलेंडर लिक्विडचाच आहे. त्याचं काहीतरी वेट आहेच ना. वेटचे जे मोलिक्युल्स आहेत किंवा त्या वॉटरमधले जे मोलिक्युल्स आहेत, या वॉटर मोलिक्युल्सचं काहीतरी स्वतःचं वेट आहेच ना. त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागलेला आहे आणि त्यामुळं तो खालच्या बाजूला त्याला ओढत आहे. हा फोर्स म्हणजे वेट ड्यू टू लिक्विड कॉलम. हा फोर्स म्हणजे वेट ड्यू टू लिक्विड कॉलम. त्याच्या वजनामुळे आहे आणि म्हणून आपण वेट W बरोबर काय लिहितो? mg. वेट W इज इक्वल टू mg, वेअर स्मॉल m दॅट इज द मास ऑफ द लिक्विड सिलेंडर अँड g दॅट इज द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, की जो खालच्या बाजूला त्याला ओढत आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की mg इन द डाऊनवर्ड डायरेक्शन, हा तिसरा जो फोर्स आहे ना mg, हा कुणीकडच्या बाजूला आहे? तर डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. दीज आर द 3 व्हर्टिकल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द सिलेंडर. अशा प्रकारे या सिलेंडरवरती डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे व्हर्टिकल फोर्सेस किती ऍक्ट झाले? तर 3. एक F1, दुसरा F2 आणि तिसरा mg. when cylinder is kept inside the liquid. ज्यावेळेस हा सिलेंडर इमॅजिनरी सिलेंडर आहे आणि तो लिक्विड मधला आपण कन्सिडर केलेला आहे, त्याच्यावरती 3 व्हर्टिकल फोर्सेस ऍक्ट झालेले आहेत. जेव्हा हा सिलेंडर लिक्विड किंवा पाण्याच्या आत आहे तेव्हा त्याच्यावरती एवढे सारे फोर्सेस ऍक्ट होतात. आपण टोटल अपवर्ड फोर्स किती, टोटल डाऊनवर्ड फोर्स किती आहे बरं त्याच्यावरती ऍक्ट होणारा, हे आपण बघूया. नाउ अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द सिलेंडर, म्हणजे अपवर्ड फोर्स जो आहे तो फक्त F2 आहे आणि तो वरच्या बाजूला
व डाउनवर्ड फोर्स मध्ये F1 पण आहे आणि mg पण आहे, आणि म्हणून आपण असं म्हणतो की टोटल अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द सिलेंडर is F2 is equal to P2 into A. Suppose equation number 3. Also, total downward force acting on the cylinder is equal to F1 plus mg. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे अपवर्ड फोर्स कोणता आहे, तर अपवर्ड डायरेक्शन मधला फोर्स कोणता आहे, F2, आणि डाउनवर्ड डायरेक्शन मधले फोर्सेस कोण आहेत बरं, तर F1 आहे आणि वेट mg आहे, आणि म्हणून अपवर्ड फोर्स मध्ये F2 आहे आणि डाउनवर्ड फोर्स मध्ये काय आहे, तर F1 प्लस mg आहे. F1 ची व्हॅल्यू टाका F1 च्या जागेवर, म्हणजे F1 इज इक्वल टू काय, P1A आहे इक्वेशन नंबर 1 वरून. म्हणून ते इक्वेशन मॉडिफाय करून असं लिहिलं P1A प्लस mg. सपोज इक्वेशन नंबर 4. कंटेनर मधलं लिक्विड हे रेस्ट कंडिशनला आहे, ते थांबलेलं आहे, म्हणजे ते इक्विलिब्रियम पोझिशनला आहे. इफ लिक्विड इज ऍट रेस्ट देन इट इज स्टॅटिक इक्विलिब्रियम. म्हणजे लिक्विड जर रेस्ट कंडिशनला असेल तर त्याला स्टॅटिक इक्विलिब्रियम पोझिशनला आहे असं आपण म्हणतो. देन टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू द टोटल डाउनवर्ड फोर्स. म्हणजे लिक्विड रेस्टला आहे, वाहत नाही, म्हणजे दोन्ही बाजूनी त्याला सारखाच फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होतोय. नाउ as the liquid is in the static equilibrium, therefore total upward force is equal to total downward force. मग अपवर्ड फोर्स किती आहे, तर डाव्या बाजूला लिहिलेला F2 इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स किती आहे, उजव्या बाजूला लिहिलेलं F1 प्लस mg. मग F2 च्या जागेवर F2 ची व्हॅल्यू पुट करा इथं इक्वेशन 1 आणि 2 वरनं. F2 इज इक्वल टू काय, P2A इज इक्वल टू F1 इज इक्वल टू काय, P1A प्लस mg तसाच लिहिला. सपोज इक्वेशन नंबर 5. बट फ्रॉम बेसिक फॉर्म्युला ऑफ द डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन द व्हॉल्यूम. डेन्सिटी कशाने रिप्रेझेंट करतात, रो इज इक्वल टू मास स्मॉल m आणि व्हॉल्यूम किती आहे, v. मग मास काढलं त्याच्यावरनं, m इज इक्वल टू काय झाला, रो इंटू v, आणि ही व्हॅल्यू m ची इक्वेशन नंबर 5 मध्ये सबस्टिट्यूट करा. देन इक्वेशन नंबर 5 बिकम्स, मॉडिफाय करून इक्वेशन खाली मांडलेलं आहे, P2A इज इक्वल टू P1A प्लस m च्या जागेवर काय टाकला, रो इंटू v, जी आहे तसाच लिहिला. हे झालं सपोज इक्वेशन नंबर 6. बट व्हॉल्यूम ऑफ द इमॅजिनरी सिलेंडर इज, त्या इमॅजिनरी सिलेंडरचा व्हॉल्यूम किती असतो बरं, तर व्हॉल्यूम म्हणजेच त्याचा एरिया किती आहे, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ मल्टिप्लाय बाय हाईट. लेंथ आणि ब्रेड्थ म्हणजे एरिया झाला, तो एरिया आहे त्याचा A, आणि हाईट किती आहे h, आणि त्यामुळे व्हॉल्यूम किती झाला, V इज इक्वल टू A इंटू h. सपोज इक्वेशन नंबर 7. आता आपण काय करूया, इक्वेशन नंबर 7 ची व्हॅल्यू 6 मध्ये सबस्टिट्यूट करूया. मग इक्वेशन नंबर 6 अशा पद्धतीने लिहिता येतं की P2 इंटू A इज इक्वल टू P1 इंटू A प्लस रो इंटू, आता तिथं व्हॅल्यू पुट करा, v च्या जागेवर काय टाका, A इंटू h टाका. म्हणून काय झालं ते इक्वेशन, ती स्टेप अशी झाली की रो A h आणि g. ओके, तर कॅपिटल A हा सगळीकडे आहे, कॉमन आहे, तो कॅन्सल करून टाकला. त्यामुळे पुढची स्टेप मॉडिफाय करून कशी मांडली, तर A कॅन्सल झाल्यामुळं P2 इज इक्वल टू राईट हँड साईडला P1 प्लस रो h आणि g. मग पुढची स्टेप मॉडिफाय करून मांडली, P2 P1 पलीकडे शिफ्ट केला, प्लस होता तो मायनस झाला, त्यामुळं P2 मायनस P1 इज इक्वल टू काय राहिला, रो h इंटू g. बट
you know that from this diagram h is equal to x1 minus x2. आपण सुरुवातीला पाहिलेलं होतं x1 आणि x2 या दोघांच्या मधलं जे अंतर आहे ते h इतकं आहे आणि म्हणून h इज इक्वल टू काय आहे x1 मायनस x2. मग ती व्हॅल्यू या ठिकाणी h च्या जागेवर सबस्टिट्यूट करा. मग इक्वेशन मॉडिफाय करून कसं लिहिता आलं p2 मायनस p1 इज इक्वल टू रो h च्या जागेवर काय आला x1 मायनस x2 इंटू द g. ओके, म्हणजेच हे इक्वेशन कसं लिहिता आलं आपल्याला तर p2 मायनस p1 इज इक्वल टू रो इंटू g आणि ब्रॅकेटमध्ये x1 मायनस x2. दिस इक्वेशन कॅन बी युज्ड टू फाइंड द प्रेशर इनसाइड अ लिक्विड. म्हणजे याचा अर्थ असा झाला की लिक्विडच्या आतील प्रेशर काढण्याकरता आपण या फॉर्म्युल्याचा वापर करणार आहोत.